श्री स्वामी समर्थ. खूप छान असा प्रसाद आहे इथे आल्यानंतर. खरंच मन प्रसन्न झालं. नको श्री स्वामी समर्थ. आता आपण वाघोलीच्या मठामध्ये आहोत. तुम्हाला एक आनंदाची तुमच्या व्ह्युअर्ससाठी आणि स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 30 तारखेपासून 10 मे पर्यंत अखंड पदसेवा आहे. तर मित्रांनो, इथे इच्छापूर्ती भूमिगत मंदिराची काही हिस्ट्री सांगितली. तर इथे काय लिहिलं माहिती आहे? हे एक पवित्र स्थळ आहे ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं सगळं. म्हणजे मी तुम्हाला आधीपासून सांगितलं की गोष्टी मॅनिफेस्ट करा मित्रांनो. जे करायचं आहे ते ठरवा, ते लास्टपर्यंत तुम्ही ठरवा, ते करायचंच आहे. केलात तर तुम्हाला अशा प्रकारे सक्सेस भेटतं. हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं मला. तर मित्रांनो, खरंच इथे येण्याचं जे माझं मन होतं ते एकदम साफल्य झालं आहे. कारण की इथे आल्या आल्या किती कॉपरेटिव्ह आहेत ना, की व्हिडिओ काढायला पण कॉपरेट करतात, फोटो काढायला पण कॉपरेट करतात. म्हणजे एवढा मान आणि एवढा मान भेटतो ना इथे आल्यावरती, काय सांगू तुम्हाला. खरंच म्हणजे आरतीचा मान पण त्या सर्वांनी दिला. तर खरंच त्यांच्यासाठी खरंच खूप सारं धन्यवाद त्यांना. कारण की यार एवढा मोठा मान म्हणजे आल्या आल्या स्वामींची आरती भेटते आपल्याला. आपल्या हातून पहिली आरती होणार आहे, याच्यावर खरंच मोठी गोष्ट नाही आहे. आणि खरंच स्वामी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. त्यातली माझी एक इच्छा होती ती खरंच त्यांनी पूर्ण केली. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मित्रांनो आपण चाललो आहे नालासोपाराला आणि चाललो आहो अंडरग्राऊंड. म्हणजे भूमिगत मंदिर आहे, ते गणपती मंदिर आहे. खूपच सुंदर आहे, तुम्हाला बघायला खूप आवडणार आहे, खूप म्हणजे खूपच. आणि मी पण मंदिरात खूप ऐकलंय म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, पण मला जायला भेटलं नव्हतं. तर आज खास तुमच्यासाठी मी चाललो आहे भूमिगत मंदिरामध्ये. आणि भूमिगत अंडरग्राऊंड ती मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. आणि गणपतीचं दर्शन आज आपण घेणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझ्यासोबत राहा, पूर्ण ब्लॉग बघा. कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला निसर्ग पण बघायला भेटणार आहे आणि त्या निसर्गामधलं एक सुंदर असं भूमिगत मंदिर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या ब्लॉगतर्फे. तर आपला निळा घोडा रेडी आहे रोजप्रमाणे. तर निळ्या घोड्यावरती जाऊया. तुम्हाला मध्ये मध्ये मी सुंदर असे दृश्य पण दाखवतो. कारण की आज माझ्यासोबत आहे, फिरवून दाखवतो तुम्हाला. आज माझ्यासोबत आहे भाई, कुणाल आहे माझ्यासोबत. तो आज कॅमेरा ऑपरेट करेल, तर तुम्हाला मी आजूबाजूचा सगळा नजारा मी दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आता जाऊया, निघूया निळ्या घोड्यावरनं आणि डायरेक्टली आपण पोहोचूया भूमिगत मंदिरामध्ये. मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवतो की कसं जायचं, कशा प्रकारे यायचं. तुम्ही जर ट्रेनने येत आहे तर ट्रेनमधून तुम्ही कसे येऊ शकता हे पण तुम्हाला मी सांगेन. जर तुम्हाला वाया रोड यायचं आहे ते कसं यायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. तर पूर्ण ब्लॉग बघा. चला आता भेटूया. इथे वसई, विरार, नालासोपारामध्ये येत आहे ना, तर जे तुम्हाला गावातले रोड आहेत ना ते खरंच तुम्हाला रायडिंगसाठी आणि खूप मस्त आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला तुम्हाला, एका बाजूला बंगले भेटतील आणि एका बाजूला भेटेल असा निसर्गरम्य असा वातावरण. आणि तुम्ही इथे कधी या, आता इथे बाहेर किती ऊन लागत होते येताना निघालं तेव्हा. पण जसं आम्ही एंटर केलंय ना ह्या सिटीमध्ये म्हणजे वसईमध्ये आणि नायगाव, हा आहे नालासोपारा आणि नायगावचा मधला रोड आहे. आणि इथे जेव्हा आम्ही एंटर केला या रोडला खरंच एकदम थंडावा लागतोय. म्हणजे गाडी चालवताना आता मला जरा पण ऊन लागत नाही. तर मित्रांनो, समोर आहे बॅनर बघू शकता, भूमिगत गणपती मंदिर वाघोली वाघ्रेश्वरी मंदिराच्या मागे. आणि वाघ्रेश्वरी मंदिर म्हणजे खूप जुनं मंदिर आहे इथे. आणि आता आपण डायरेक्ट आता जाऊया भूमिगत मंदिराकडे. आणि ही छोटीशी गल्ली आहे समोर तुम्ही बघू शकता. त्या गल्लीतनं आतमध्ये आहे भूमिगत गणपती मंदिर. तर जाऊया डायरेक्ट मंदिराकडे आपण आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे भूमिगत गणपती मंदिर. मला पण बघायची खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली आहे. कारण की मी खूप दिवसापासून विचार करत होतो की तुम्हाला दाखवेन हे भूमिगत गणपती मंदिर आणि मीही बघेन. पण बोलतात ना, जेव्हा इच्छा ती घडून येते तेव्हाच ती तुमच्यापर्यंत पोचते आणि तुम्ही तिथपर्यंत पोचता. तर हा सगळं इच्छेचा प्रश्न आहे, तुमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. जेवढी तुम्ही श्रद्धा ठेवाल, जेवढी तुम्ही इच्छा ठेवाल, तेवढ्या लवकर तुम्ही तिथे पोचाल. तर आयुष्यामध्ये पण असंच आहे मित्रांनो. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, त्याकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्या गोष्टीला आकर्षित करा. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला आकर्षणाने तिच्यापर्यंत खेचून जाईल आणि ती गोष्ट तुम्ही नेहमी आयुष्यामध्ये एकदा ती गोष्ट नक्कीच तुम्ही ती मिळवू शकता. म्हणजे मॅनिफेस्ट करा, काही गोष्टी मॅनिफेस्ट करा. खरंच
गोष्टी मॅनिफेस्ट करायला लागाल ना, तेव्हा ती गोष्ट तुमच्यापर्यंत आरामात आलेली असते आणि आरामात तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकता. गोष्टी मॅनिफेस्ट करा आणि काय नजारा आहे, काय नजारा आहे भाई. नजारा बघा भाई, नजारा बघा, खडक नजारा आहे भाई. तलाव बघा. हा हा भाई, गाडी थांबूया इथे, आपण जरा वेळ थांबूया. भाई नो, एवढी रायडिंग केली आहे ना, म्हणजे 21 मिनिटं 20 मिनिटं लागले आम्हाला इथे यायला विरारवरनं. पण भाई इथे येऊन ना, इथे येऊन जरा सुख वाटलं. सुख म्हणजे काय नजारा आहे, केवढं मोठं तलाव आहे आणि तलावामध्ये तुम्ही बघू शकता ना मासे पण भाई. आणि स्पेशली नारळाची झाडं बघा मित्रांनो, नारळाची झाडं दिसत आहेत, सुपारीची झाडं दिसत आहेत, ताडाची झाडं दिसत आहेत आणि काय नजारा आहे खरंच. मन एकदम भारावून गेलं, भारावून म्हणजे एकदम शांत झालंय. आणि मी स्वतः शांत झालो एवढा चांगला नजारा बघून. आणि ह्या विरार नालासोपारामध्ये एवढं छान छान निसर्गरम्य आहे ना वातावरण आहे, खरंच भारावून गेलोय मी. एक्सप्लोर करता येत नाही, पण एक्सप्लोर करायला भेटलं की अशा प्रकारे एक्सप्लोर करणार आणि तुम्हाला दाखवत राहणार अजून काय काय आहे ते. आता थोडंसं शांत विसावा घेऊया आणि पुढे जाऊया. पुढे वाघ्रेश्वरी देवीचं मंदिर आहे, तेचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया भूमिगत मंदिराकडे. मासे बघा मित्रांनो, यार एवढे मासे आपल्याला कुठे बघायला भेटतात एवढे तलावामध्ये. पण आत्ता भाई वसई विरारमध्ये एवढे मासे बघायला भेटतात आपल्याला, खूपच मस्त. आणि एक गोष्ट मला इथे जाणवली की कोणीही बाहेरचा म्हणजे गावातला एकही व्यक्ती बाहेरचं खाणं त्यांना टाकत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे ते तलाव आपल्याला स्वच्छ दिसत आहे. आणि या तलावामधले मासे आपल्याला स्पष्ट बघायला भेटतात त्या एका गोष्टीमुळे की बाहेरचा एकही माणूस इथे काहीच त्या माशांना टाकत नाही खायला. त्याच्यामुळे ते पाणी गढूळ होत नाही आणि त्या पाणी एवढं स्वच्छ दिसतं ना की त्या पाण्यामधले मासे अजूनही आपल्याला डोळ्यांनी बघायला भेटत आहेत मित्रांनो इथं वरती. हे आहे मित्रांनो श्री वाघ्रेश्वर देवी मंदिर. आता मंदिर जरा बंद आहे का माहीत नाही, पण हे खूप जुनं मंदिर आहे आणि इथलं हे दैवी स्थान आहे इथलं नालासोपारा वसईमधलं. आणि खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूप जवळचं मंदिर आहे इथल्या गावातल्या लोकांच्या. आणि मंदिर बंद असल्यामुळे मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवत नाही, बाहेरनंच दाखवतोय. पण आता आपण डायरेक्ट जाऊया. आता समोर मला दिसतं आहे ते भूमिगत गणपती मंदिर. आता त्या गणपती मंदिराकडे जाऊया आपण. इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे मार्ग दाखवले आहेत की भूमिगत मंदिराकडे कसं जायचं आहे. आणि रस्ता छोटा आहे पण खूप मस्त आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला घरं दिसतील आणि झाडं भेटतील. पण खरं बोलतो यार, इथे बाहेर आपल्याला एवढं गरम होतं पण इथे जरा पण गरम होत नाही. किती लक्की लोक आहेत ही खरंच. बाहेर उन्हाचा कनाडा आहे, उन्हाचा इथे वारा जरा पण सोसवत नाही मला मित्रांनो. मे बी हे सगळे आता तिकडेच चाललेत जे आपल्याला दिसतात जाताना. समोर एक तुम्ही बघू शकता गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग. सो असे फ्लॅग्स प्रत्येक ठिकाणी लावले आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे आरामात जाऊ शकता. आणि मला वाटतं की सगळे तिथेच चाललेत आपल्यासोबत. काय नजारा आहे, काय नजारा आहे भाई. मस्त केळीची झाडं, वा. केळीची झाडं आणि नारळाची झाडं मला एवढी दिसलेत ना इथे की खरंच मन प्रसन्न झालंय बघून. समोर तुम्ही माझ्याकडे बघू शकता गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग. या साईडला आता राईटला जायचं आपल्याला गणपती मंदिराकडे जायला. सो आपण आता राईट घेतलाय आणि आपण आता मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलोय, एकदम म्हणजे एकदमच जवळ पोहोचलो. रोड खूप छान बनवलाय म्हणजे मंदिराकडे जायला. आणि इथे ना आता हळूहळू खूप दर्शनाला लोक येतात. म्हणजे मठाकडे, इथे बाजूला मठ आहे, त्या मठाकडे आले की लोक येतात. म्हणजे प्रत्येकाचं ठरलेलं आहे की इथे गेल्यावर इथं जायलाच पाहिजे. सो आता आपण फायनली पोचलो आहे गणपती मंदिराकडे. तर आता आपण गाडी पार्क करूया आणि इथं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो हे गणपती मंदिर. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आहे गेट आणि इथून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला भेटेल गणपतीचं दर्शन. आणि
बघू शकता किती मस्त केलं आहे आजूबाजूला बस. आणि त्या गणपती मंदिरात तुम्हाला इथे शांतता भेटते. पण ठीक आहे, गर्दी असली तरी मी तुम्हाला दाखवणार गणपती मंदिर. हे खूप मस्त केलं आहे इथे, बघू शकता तुम्ही. खूप ग्रीनरी आहे, तुम्हाला पालेभाज्या दिसतील, झाडं दिसतील, सर्वच दिसेल. तर मित्रांनो, आता आपण प्रसाद घेतलाय, थाळी घेतली आहे, ओटी घेतली आहे. सो आता आपण ती घेऊया. समोर काका आहेत आणि काकाने मस्तपैकी असे ठेवले आहेत, ते तिथून घेऊ शकता तुम्ही. आणि आतमध्ये आता आपण जाऊया दर्शनाला. किती मस्त आहे बघा ना, एकदम नॅचरल ठेवलं आहे आणि खूप मस्त आहे. खूप भारी. आणि इथे बघा मित्रांनो, ज्याच्यासाठी सगळे मेहनत करतात ते श्री सनत काय श्री सथन म्हणून नाव आहे आणि त्यांचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत म्हणून ती तेथे. सो ह्याच्यासाठी आपण पण कष्ट करतो. आपले कधी होणार तर तुम्हीच करू शकता, म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्यासाठी मित्रांनो मला सपोर्ट करा. खरंच पॉझिटिव्हिटी मित्रांनो. बघा, हा एंट्रन्स आहे आणि खरंच दर्शनाच्या आधीच पॉझिटिव्हिटी दाखवली आहे गणपतीने की काय भेटू शकतं जर तुम्ही काय करू शकता एका गोष्टीसाठी. तर असं काहीसं आहे. पण आता आपण जाऊया मित्रांनो. एंटर केल्या असा एवढा थंडावा जाणवला आहे ना. ग्राउंड अंडरग्राऊंड जसा थंडावा असतो तसाच थंडावा इथे आपल्याला जाणवायला भेटला आणि खूप मस्त आहे. तर मी जास्त बोलणार नाही कारण की अनुभवायचं आहे. खूप मस्त आहे, वुडनचं बनवलं आहे. खूप छान. आणि आता जे दर्शनाला आलोय ते दर्शन घेऊया. मित्रांनो, दर्शन तर आपण घेतलं आणि खूप छान झालं आहे. पण तुम्हाला दाखवायचं होतं की कसा एंट्रन्स आहे आणि कसं या मंदिरामध्ये आपण एंटर करतो. तर सर असं आहे, पूर्ण थंड वाटतं ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही खाली बघत असाल आणि आजूबाजूला बघत असाल ना, तर पूर्ण असं लाकडी काम केलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं, खूप छान आहे. आणि इथे जर तुम्ही मेडिटेशनसाठी आलात तर मेडिटेशनमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला गणपती बाप्पाच दिसतील आणि गणपती बाप्पांच्या डोळ्यामध्ये बसून तुम्ही जे हवं ते मागू शकता आणि छान प्रकारे असं मेडिटेशन करू शकता. तर तुमच्यासोबत कोणी एजड असेल, काही असेल, तुमची आजी असेल किंवा जो बी असेल, तर थकले असतील, काही वाटलं असेल, गणपतीसमोर बसून त्यांना शांत बसायचं असेल, तर अशी बसण्याची छान अशी उपक्रम यांनी केला आणि बसण्यासाठी छान अशा खुर्च्या केल्यात. त्याही सुद्धा लाकडाच्या आहेत आणि एकदम मजबूत लाकडाच्या आहेत आणि खूप छान वाटतंय. इथे तुम्ही बसलात की समोरच आहे गणपतींची आपली श्रींची मूर्ती आणि तिच्या पाया पडू शकता आणि जे हवं ते मनध्यान तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं इथे मस्त असं वातावरण आहे. तुम्हाला एकदा वरती दाखवायला सांगतो की यांनी वरती काय केलं आहे ते. जर तुम्ही टॉप अँगलनी बघाल तर खूपच
मस्त आहे. तर मित्रांनो, इथे इच्छापूर्ती भूमिगत मंदिराची काही हिस्ट्री सांगितली. तर इथे एक काय लिहिलं माहिती आहे ना, हे एक पवित्र स्थळ आहे ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध 2001 साली घेतला. जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खोदाई करत होते तेव्हा सुमारे 15 फूट खोलीवर त्यांना, म्हणजे 15 फूट खोलीवरती श्री गणेशाची एक शुभ मूर्ती सापडली, म्हणजे जे आपण आता बघितली ती, जी स्वयंसिद्धी मानली जाते, म्हणजेच ती आपोआप पृथ्वीमधून प्रकट झाली आहे. या दिव्य शोधाचे महत्त्व ओळखून श्री फुलारे यांनी त्याला मान देण्याचे ठरवले आणि एक सुंदर भूमिगत मंदिर उभारलं. स्वयंसिद्धी हा शब्द या मूर्तीच्या भूमिगत चमत्कारिकपणे प्रकट होण्याचे प्रतीक आहे. भू म्हणजे भूमी आणि स्वयंसिद्ध म्हणजे स्वतः प्रकट झालेली इच्छापूर्ती. गणपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर त्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे. श्री गणेशाचे आशीर्वाद मिळून इच्छातात, म्हणजे समजलं का, भूमिगत मंदिर म्हणजे ही 2001 साली फुलारे यांना 15 फूट खाली ही स्वयंसिद्धी अशी गणेशाची मूर्ती त्यांना सापडली आणि त्याचं इथे त्यांनी स्थापना केली. म्हणजे किती स्वयंसिद्धी भूमिगत मंदिर आहे आणि खूप पवित्र मंदिर ह्याला मानलं जातं. त्यामुळे तुम्ही नक्की या मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि बाजूलाच आहे स्वामींचा मठ. दोघांचंही दर्शन तुम्हाला चांगल्या प्रकारे होतं. तुम्हाला जर हे स्थान आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नाही काय करत आहे. तर मित्रांनो, भूमिगत मंदिराकडे आलात तर नक्कीच इथे या बाजूला या, कारण की इथे तुम्हाला गौ माता भेटते, आपली गाय माता भेटते, जे आपल्या समोर बसली आहे तिचं दर्शन घ्या. आणि समोरच तुम्ही समोर बघू शकता माझ्या, तिथे आहेत बाळूमामाच्या मेंढ्या मित्रांनो, आणि त्याचं नक्की दर्शन घ्या. त्या 2 मेंढ्यांचं नक्कीच दर्शन घ्या, कारण की त्या आहेत बाळूमामांच्या मेंढ्या. आणि अजून काय सांगू तुम्हाला, इथे गौमाता आहे, बाळूमामाच्या मेंढ्या आहेत, समोर गौमाता आहे, म्हणजे मन प्रसन्न करणारे एकदम थंडावासारखं असं वातावरण ह्या प्रसिद्ध ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला काय काय बघायला भेटतं. एकाच ठिकाणी तुम्हाला स्वामींचा मठ बघायला भेटतोय, एकाच ठिकाणी तुम्हाला भूमिगत स्वतः जी मूर्ती बाहेर आली आहे, भूमिगतच्या आतमध्ये मूर्ती होती, ती 15 फूट खोलीतून मूर्ती त्यांना सापडली आणि तिथेच त्यांनी ती प्रस्थापित केली, स्थापना केली त्या मूर्तीची. म्हणजे केवढी मोठी जागा आहे ती. आणि ही तिसरी जागा म्हणजे बाळूमामांच्या मेंढ्या, त्यांचं दर्शन नक्कीच घ्या. असं काहीसं आहे इथलं आणि खूप मजा आहे. अजून तुम्हाला दाखवायचं आहे की इथे गार्डन पण आहे चांगल्या प्रकारचं. तिथे पण कशा प्रकारे त्यांनी ते गार्डन मेंटेन केलं आहे, निसर्ग कसा आहे इथला तो पण तुम्हाला दाखवतो थोडक्यात. तर चला आता जाऊया तिथेच, बाळूमामांचं दर्शन घेऊया, कारण की आत्ताच आपण बाळूमामाच्या मेंढ्या बघितल्या. इथे बाळूमामांचं छोटंसं असं मंदिर केलं आहे, दर्शन घेऊया. आणि मित्रांनो, हे तुम्हाला दाखवायचं होतं. इथे ना आलात आणि ह्याची मजा नाही घेतलात तर काय तुम्हाला. आता हे सगळं आपल्याला बघायला भेटत नाही, बसायला पण भेटत नाही, पण आता आपण बसूया आणि यार फील घेऊया, कारण की इथे आलो आहे. इथे नाही बसलो तर आपण कसे फील करणार मित्रांनो. हा हा, खरंच यार. आता पण बैलगाडी किंवा घोडागाडी असायला हवी होती असं मला नक्कीच वाटतं. पण यार कलर बघा, कलर कॉम्बिनेशन बघा यार, झबराट आहे. आणि मन प्रसन्न झालं इथे येऊन. खरंच हे नाही बघायला भेटलं असतं तर काय बघायला भेटलं असतं यार. हेच सगळं बघायला मी आज आलो आणि तुम्हाला दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. पण कलर कॉम्बिनेशन बघा यार. अजून पण ही आता घोडागाडी चालली असती ना, मला अजून मजा आली असते. आणि बैलगाडीवरची असती तर अजून मजा आली असती. बाई ठक 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 आवाज मी अजून पण मिस करतोय. कलर कॉम्बिनेशन बघा, रेड, येल्लो, म्हणजे डोळ्यांना न लागणारे कलर आणि अतिशय सुंदर असे कलर या बैलगाडीवरती त्यांनी केलेत. आणि मस्त मस्त जाम गावात आलेल्याचा फील झाला आहे आता आणि मन प्रसन्न करून टाकलं आहे सगळ्यांनी. इथे आहे श्री स्वामी समर्थ मठ आहे फुलारे वाघोलीचं. आणि आता आपण जाऊया मठामध्ये. मठानंतर गेल्यानंतर बाजूलाच आहे गणपती मंदिर. तर आता पहिलं मठाचं दर्शन घेऊया, स्वामींचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण अंडरग्राऊंड गणपती मंदिर आपण दाखवूया लोकांना. श्री स्वामी समर्थ.
किती मस्त आहे, एकदम शांत आहे, थंड आहे आणि खूप मस्त आहे स्वामींची मूर्ती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता घेऊया स्वामींचं दर्शन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि खरंच इथे आलं ना, मठात आलं की खूप शांत वाटतं. आणि सगळ्यांनी या गणपती मंदिरात आलात आणि इथे ना आलात ना, तर तुम्हाला इनकम्प्लीट वाटणार. जर स्वामींची मूर्ती बघा मित्रांनो, स्वामींची मूर्ती खूपच मस्त आहे. म्हणजे मी आता स्वामींच्या डोळ्यात बघतोय ना, खरंच वाटतं की स्वामी मला बघतायत. आणि स्वामी सर्वांच्या इच्छा सर्व पूर्ण करा. इथे स्वामींच्या पादुका आहेत आणि त्यांचं बसण्याचं स्थान आहे आणि खूप मस्त आहे, खूप मस्त म्हणजे खूप छान. साईबाबा, शिर्डींचे साईबाबा, आणि यांचे दर्शन घेतल्यावरती खरंच खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं. कधीही आयुष्यात कमी पडत असेल तर साईंच्या पाया पडत सगळं भेटणार. श्री स्वामी समर्थ. खूप छान असा प्रसाद आहे इथे आल्यानंतर. खरंच मन प्रसन्न झालं. नको, चालेल, देते ते. श्री स्वामी समर्थ. खूप मस्त आहे खरंच. हे प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ. आता आपण वाघोलीच्या मठामध्ये आहोत. तुम्हाला एक आनंदाची, तुमच्या व्ह्युअर्ससाठी आणि स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 30 तारखेपासून 10 मे पर्यंत अखंड पदसेवा आहे, ज्याच्यामध्ये भक्त स्वतः भाग घेऊ शकतात आणि मंदिरातर्फे म्हणजे मठातर्फे पण भरपूरसा असा सहयोग असणार आहे. आणि हा फळ असं असणार आहे की ऑल टाईप ऑफ फळं ही स्वामीला अर्पण केली जाणार आहेत. आणि 10 तारखेला म्हणजे 10 मेला पूर्ण फळांचा प्रसाद करून फक्त सर्व भक्तांना महाप्रसादासारखा वाटला जाणार आहे. तर त्याचा अवश्य लाभ भक्तांनी घ्यावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, खरंच इथे येण्याचं जे माझं मन होतं ते एकदम साफल्य झालं आहे. कारण की इथे आल्या आल्या किती म्हणजे किती कॉपरेटिव्ह आहेत ना, की व्हिडिओ काढायला पण कॉपरेट करतायत, फोटो काढायला पण कॉपरेट करतायत. म्हणजे एवढा मान आणि एवढा मान भेटतो ना इथे आल्यावरती, काय सांगू तुम्हाला. इथे आल्या आल्या एवढा मोठा मान दिला आहे श्री समर्थांचं. खरंच दर्शन एवढा जवळून दिलं आहे. आणि आता खरंच म्हणजे आरतीचा मान पण त्या सर्वांनी दिला आहे. तर खरंच त्यांच्यासाठी खरंच खूप सारं धन्यवाद त्यांना. कारण की यार एवढा मोठा मान म्हणजे आल्या आल्या आणि स्वामींची आरती भेटते आपल्याला. आपल्या हातून पहिली आरती होणार आहे, याच्याहून खरंच मोठी गोष्ट नाही आहे. आणि खरंच स्वामी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. त्यातली माझी एक इच्छा होती, ती खरंच त्यांनी पूर्ण केली आज. आणि खरंच धन्यवाद.
मठात आलं तर स्वामींच्या तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांचं छानपैकी असं कलेक्शन भेटेल जे तुम्हाला आवडतं. प्रत्येकाच्या आहेत इथे, प्रत्येकाच्या नॉवेल्स पण मला दिसत आहेत, खूप छान आहेत. आणि समोर बघत असाल तर इथे दीपज्योती वगैरे, इथे स्टिकर्स आहेत, अगरबत्ती, धूप वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतात इथे आल्यानंतर. आणि खूप छान आहेत. स्वामींच्या मूर्त्या पण इथे आहेत आणि खूप छान आहेत, मूर्त्या खूप छान आहेत. आणि प्रत्येक कलेक्शन तुम्हाला स्वामींचं इथे बघायला भेटेल. खूप छान आहे, लांब लांबपर्यंत बघू शकता तुम्ही. श्री गुरुचरित्र पण इथे आहे, तुम्हाला वाचायचं असेल तर नक्की तुम्ही इथे घेऊ शकता. आणि खूप खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला भेटतील. दर्शन झालं आहे, खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. आता तुम्हाला दाखवतो जरा इथला. ह्यांनी जे काही सेटअप करून ठेवलं ना गार्डनमध्ये, खूप मस्त आहे. लहान मुलं जर तुमच्यासोबत असतील तर इथे खूप एन्जॉय करू शकतात, टाईम स्पेंड करू शकता. वेल टाईम स्पेंड होतो फॅमिलीचा इथे. जर तुम्ही आजूबाजूला बघू शकता ना, इथे खूप पालेभाज्या, म्हणजे वसईच्या पालेभाज्या किती ताज्या असतात, फेमस असतात ना, त्या अशा प्रकारे इथे लावल्या जातात. आणि पालेभाज्या तर आपल्याला खूप बघायला भेटतात इथे आणि खूप मस्त आहे. आता आपण चाललो आहे जिथे शंकराची पिंड आहे, शंकराचं दर्शन घेऊया आपण, पिंडाचं दर्शन घेऊया. म्हणजे एकाच मंदिरात काय काय आहे ना, इथे गणपतीचे वडील पण आहेत, ते म्हणजे शंकर. आणि त्यांची आता पूजा होते आपल्या समोरच, आपल्याला सगळं बघायला भेटतं हे सगळं होताना. आणि चंदनाचा लेप होतोय त्या शिवलिंगावरती आणि किती मस्त वाटतंय ते बघायला. छान, म्हणजे सगळं आज कंप्लीट झालं, इथे येऊन सगळं कंप्लीट झालं आज, म्हणजे काहीच नाही उरलं. म्हणजे किती छान वातावरण ह्या वसईमध्ये आहे, नालासोपारामध्ये आणि विरारमध्ये आहे ना, नाही सांगू. खूप मस्त. आपल्या डोळ्यासमोर त्या शिवलिंगाला चंदनाचा लेप लागतोय, अजून काय हवं. हाच असतो आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.
किती भारी वाटलं, म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं सगळं. म्हणजे मी तुम्हाला आधीपासून सांगितलं की गोष्टी मॅनिफेस्ट करा मित्रांनो, जे करायचं आहे ते ठरवा, ते लास्टपर्यंत तुम्ही ठरवा, ते करायचंच आहे, केलात तर तुम्हाला अशा प्रकारे सक्सेस भेटतं. हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं मला. काय आलं, स्वामींची कृपा मित्रांनो, स्वामी सगळ्यांना सगळं देतात. त्याच प्रकारे मी आज आलो, फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो. ह्या पुढे काय होईल ते मला माहीत नव्हतं, सगळं अनएक्सपेक्टेड होतं. आलो, एवढा मान सन्मान भेटला, त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान भेटला मला मित्रांनो. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं. स्वामी कुठेच कमी पडू देत नाहीत कोणाला, सगळं हवं ते सगळं स्वतःहून देऊन टाकतात. त्याचप्रमाणे आज माझा भेटलाय, आज मला एवढा चांगला अनुभव भेटलाय ना मित्रांनो. मला स्वामींचं दर्शन भेटलं, मला एकाच ठिकाणी गणपतीचं मंदिर भेटलं, ते पण स्वयंभूत श्री गणपतीचं दर्शन भेटलं, आणि पाठीमागेच गणपतींचे आपले वडील आहेत ते म्हणजे शंकर, आणि शंकरांचं दर्शन भेटलं. तर अशा प्रकारचं सगळ्यांचं दर्शन मला एकाच ठिकाणी भेटलं आहे आणि खूप चांगलं वाटलं, मन प्रसन्न वाटलं. नक्की तुम्हाला जर आवडलं असेल हे स्थळ तर नक्की या स्थळाला व्हिजिट करा मित्रांनो. तुम्ही जर ट्रेनने येत असाल तर नालासोपारा स्टेशनला उतरा. नालासोपारा स्टेशनवरून वेस्टला बाहेर या, वेस्टवरनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील, ते वाघोली तुम्हाला गावापर्यंत घेऊन येतील, वाघोली नाक्यापर्यंत घेऊन येतील. वाघोली नाक्यापासून अगदी अर्धा किलोमीटरवरती हे भूमिगत गणपती मंदिर आहे, श्री स्वामींचं मठ आहे. आणि इथे नक्कीच या, आणि इथे तुम्हाला स्पेशली सांगतो की इथे फळ महोत्सव आहे. 30 एप्रिल ते 10 मे पर्यंत फळ महोत्सव आहे. तुम्ही इथे येऊन फळ इथे स्वामींच्या चरणी चढवू शकता. आणि 10 तारखेला म्हणजे खूपच भव्य असा फळ महोत्सव आहे. इथे प्रत्येक झाडापासून ते मठापर्यंत इथे फळांनी सजवलेलं तुम्हाला भेटणार आहे. तर नक्की या, व्हिजिट द्या ह्या फळ महोत्सवाला. मी आता तुमचा होस्ट सागर इथेच रजा घेतो. अशाच प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.